या मोर्चाच्या मागे हे आहे की हे जे शेतकऱ्याची लूट व्हायले, शेतकरी मरायले आणि जे हे बेकायदेशीर कंपन्या जे आहे BSF, अदामा, FMC, गोदरेज हे जे दादागिरी करायची, पोलिसाला घेऊन यायचं, कृषी अधिकारी नसते, कृषी अधिकारीला काहीच माहित नसते, हे बेकायदेशीर आहे। त्याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे। आणि जे खत बी बियाणे एवढी लूटमार करायले, एवढे महाग डबल भाव MRPच्या वर शेतकऱ्याची लूट व्हायले, हे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे। अजून हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये न्याय जोपर्यंत भेटणार नाही, या कंपन्यावर, त्या बाईवर आणि जे काळाबाजारी खत विकायले त्यांच्यावर काही कायदे कानून FIR होत नाही किंवा त्यांचे लायसन्स सस्पेंड होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, थांबणार नाही। नांदेडातच नाही, आता एक डिस्ट्रिक्ट मध्ये चालू होईल, एक 2-2 दिवसाच्या गॅप मध्ये हे पूर्ण महाराष्ट्र होईल, त्याच्यानंतर दुसरं विदेश होईल, म्हणजे सगळे प्रदेश मध्ये पूर्ण भारतात हे जागवायचा प्रयत्न करत आहो मी, की जे लुटायले, जे लूट व्हायले त्याला थांबवायची आणि देशाचे किसानला वाचवायचं आणि देशाची प्रगती व्हायची। बस एवढं म्हणतो की शेतकरी लई परेशान आहे, 24 तास काम करते, पायामध्ये चप्पल नसते, धूप असते, पाणी असते, घराच्या वर टीन राहते, कोणाच्या टीन पण राहत नाही, लई दुर्दशा त्याची लई गंभीर आहे। हे अदामा कंपनी आहे, BSF कंपनी आहे, FMC कंपनी आहे, गोदरेज कंपनी आहे, हे सर्वात मोठे लूटमार कंपनी आहे। यांना जे प्रोडक्ट 400 रुपये लिटरची कॉस्टिंग कंपनीला पडते, कोणी पण बघू शकतात, कुठं पण तुम्ही सर्चिंग करू शकतात, तेच प्रोडक्ट ते 10,000, 15,000, 25,000, 50,000, 75,000, 1,00,000 रुपये लिटर विकतात आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या नांदेडात। गंभीर प्रश्न आहे। मी जे चांगलं वाटणं झाले, मी पण विकलो, मी पण गुन्हेगार आहे। आता असं वाटायले की सगळं धंदा हे बंद करून टाकायचं, काहीच कामाचं नाही। हे आमचं असोसिएशन आहे, जे आमचं हे असोसिएशन आहे ना महाराष्ट्राचं सर्वात मोठं काळाबाजारी आणि मनमाही आणि लूटमार आणि फर्टिलायझरचे रॅक, फर्टिलायझरची सबसिडी, फर्टिलायझरचे सगळं काही यांच्यापाशी असते। तपासणी करा, सगळं भेटून जाईल। अजून हे जे बियाणे कंपनी जे म्हणतात की नांदेडमध्ये आम्ही एवढे बॅग देणार, तर एक सोबत त्याच्यापाशी पूर्ण माल आहे ना, तर सीझन चालू व्हायच्या अगोदर ते कशाला देत नाही? एकदाच देऊन टाका ना, काळाबाजारी होत नाही ना, MRPच्या वर जात नाही ना, चांगली गोष्ट नाही। हे दर वाढवायचे, डिस्ट्रीब्युटरच्या आळात घेऊन 864 MRPचा माल 1500, 2000, 3000 ला विकायचं, हे डिस्ट्रीब्युटरला अधिकार नाही। गोदरेज कंपनीची एक बाई आली होती, माधुरी वर्मा, सरळ पोलीस पशी गेली, त्यानं म्हणली की हे आमचं प्रोडक्ट आहे आणि हे दुकानदार कमी दरामध्ये विकायले आणि हे डुप्लिकेट आहे। महत्वाची गोष्ट की डुप्लिकेट ठरविणार ते कोण? पहिली गोष्ट, कृषी जे आमचे कृषी अधिकारी आहे जिल्ह्याचे किंवा कोणी पण असावं,
त्यांना घेऊन याव, ते बॉटल बघाव, बिल आहे की नाही बघाव, आणि त्यानं जीएसटी भरलेली आहे की नाही बघाव, ईवे बिल आहे की नाही बघाव, डिस्ट्रीब्युटर पासून घेतलं की कोणापासून ते बघाव, अजून त्याला काय काय भेटलं नाही आणि सारखं सारखं भेटलं तर ते तर सवालच येत नाही, आणि त्याला वाटलं की बाबा काहीच नाही तर आमच्यावर कारवाई करा ना. कारवाई पण केव्हा होते माहित आहे काय? एक कायदा आहे, त्याचं सॅम्पलिंग काढावं लागते, पहिले ते लॅबला वाट लावावं लागते, ते लॅबहून जेव्हा फेल येते, अजून एक गव्हर्नमेंटने आम्हाला कायदा दिलेला आहे, रितपासणी म्हणतात त्याला, अजून एकदा रितपासणी करायची, अजून त्याच्यामध्ये पण सॅम्पल फेल आलं तर आम्ही दोषी नाही. आम्ही ज्याच्यापासून माल घेतलं, आम्ही ज्याच्यापासून बिलामध्ये माल घेतलं ना, जीएसटी भरून घेतलं ना, गव्हर्नमेंटला टॅक्स दिलं ना, त्याच्यावर कारवाई करा.